आहेत दोन्ही संघ आपण लाईन मार्क करून घ्या प्लीज. लाईन मार्क करून घ्या दोन्ही संघांनी. लाईन मार्क करून घ्यावा. मान्यवरांची उपस्थिती होत आहे. आपली प्रथा परंपरा संस्कृती यांच्यानुसार आपण श्रीफळ वाढवतो आणि भारत एकच असा देश आहे जिथे श्रीफळ वाढवलं जातं. बाकीच्या सर्व ज्या सेरेमनी असतात तिथे वेगळ्या पाश्चात्य स्वरूपात, परंतु आपण आपली धर्मसंस्कृती परंपरा जपतो, संरक्षित करतो आणि तिचं संरक्षण करतो, ती संवर्धन करतो. म्हणूनच आपला देश हा महान आहे आणि त्यामुळे आपण श्रीफळ वाढून या स्पर्धेचा यथायोग्य पूजा करूनच आपण या स्पर्धेला सुरुवात करणार आहोत. दोन्ही संघ तयार आहेत. वेळ आहे गावदेश पोस्ट क्लब बाळकुमा आयोजित नगरसेवक चषक. 9 वर्षाची नवी पहाट. क्रिकेटचा धमाका, क्रिकेटचा जल्लोष पाहूया. ओढ्या माझ्या समेत आज भरत पाटील सारखा एक अप्रतिम मराठीचा समालोचक आमच्याबरोबर आहेत. एक अप्रतिम आवाज आणि एक सुंदर ओहो. आणि एस के महागिरी आज ताकदीने संघ उतरला दिसतोय. आणि प्रथम आपण श्रीफळ वाढवल्यानंतर दोन्ही संघ तयार राहायचं आहे. आपण आज स्वर्गीय विद्याधर भोईर यांना श्रद्धांजली अर्पण करणार आहोत. त्यानंतर राष्ट्रगीत होईल व त्यानंतर या स्पर्धेला सुरुवात होईल. फोटो भरत. सुस्वागतम सुस्वागतम सुस्वागतम. आल्या सर्व रसिक प्रेक्षकांचं, मान्यवरांचं व खेळाडूंचं हार्दिक हार्दिक स्वागत. दोन्ही संघाच्या खेळाडूंनी खेळपट्टीच्या दुतर्फा बाजूला उभे राहायचं आहे. आपण प्रमुख मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये या स्पर्धेचं आपण उद्घाटन करणार आहोत. श्रीफळ वाढवून खेळपट्टीची पूजा करणार आहोत. कारण 3 दिवस चालणारी स्पर्धा आणि 3 दिवसामध्ये कोणत्याही प्रकारची इजा कोणत्याही प्रकारच्या खेळाडूला होऊ नये याच कारणासह आपण देवाला धारण करणार आहोत. प्रथा परंपरा यानुसार आपण पाहू शकता की आता या स्पर्धेचा उद्घाटन सोहळा इथे पार पाडला जातो. अप्रतिम मैदान आहे. या मैदानाचं संवर्धन संरक्षण ज्यांनी केलं, ठाणे शहरात हाताच्या 5 बोटांवर मोजता येणार नाही एवढी 65 मीटर सीमारेषा असलेलं हे वर्तुळाकार मैदान. या मैदानात आज ही स्पर्धा होते आणि याचं सर्व श्रेय या मैदानाची जपणूक ज्यांनी केली ते आपल्या सर्वांचे लाडके सन्माननीय संजयजी भोईर साहेब यांच्यामुळेच हे मैदान उपलब्ध आहे. तर नक्कीच नानांच्या शुभ हस्ते इथे श्रीफळ वाढून या स्पर्धेचं उद्घाटन केलं गेलं. त्यानंतर मी विनंती करतोय त्यानंतर आपण बघतोय संजयजी भोईर साहेबांच्या शुभ हस्ते इथे श्रीफळ वाढवलं जाते. दादांच्या शुभ हस्ते इथे श्रीफळ वाढवलं गेलं. तर एका बाजूला आपण बघतोय
रणजित स्पोर्ट्स कासरवडवी संघ, तर दुसऱ्या बाजूला एस के महागेरी ठाणे. आजच्या दिवसातील पहिला सामना आणि पहिल्या सामन्याचं नाणेफेक आपण खेळपट्टीवरती करतोय नानांच्या शुभ हस्ते. तर गावदेवी असा कॉल आहे. तर टॉस रणजित स्पोर्ट्स कासरवडोली या संघाच्या वतीने लागलेला आहे. तर मी फक्त डिसिजन विचारणार आहे. फिल्डिंग नक्कीच क्षेत्ररक्षण स्वीकारलं आहे. तर इथे ओळख पडवून देत असताना नाना आणि दादा, एका बाजूला रणजित स्पोर्ट्स कासरवडोली संघ, तर दुसऱ्या बाजूला एस के महागेरी. तर नक्कीच एक छायाचित्र ठेवलं जाईल की 2023 ची आपण सुरुवात करतोय क्रिकेटमय वातावरणामध्ये, आणि याच क्षणाची आठवण म्हणून आपण एक छायाचित्र घेतोय. क्षणचित्र हे नेहमीच कॅमेऱ्यातून नव्हे तर डोळ्यांतून मनाच्या हृदयावर कोरावं असं हे चित्र आहे. आज नवीन वर्षाची सुरुवात आहे, दिवस तिसरा आहे, परंतु गावदेवी स्पोर्ट्स क्लब आयोजित या स्पर्धेत सर्वांनी तिथंच उभं राहावं प्लीज, कोणी हलू नये, एका रांगेमध्ये उभं राहावं. आपण प्रथम या स्पर्धेत त्यांच्या श्रद्धा सुमन आपण प्रथम या स्पर्धेच्या निमित्ताने त्यांना श्रद्धा सुमन अर्पण करणार आहोत. तरी या मैदानावर आपण राष्ट्रगीत घेणार आहोत. सर, ज्यांच्या डोक्यावरती कॅप असेल त्या कॅप्स आपण रिमूव्ह करायचे आहेत. अगेच आपल्या भारताची परंपरा आहे की प्रत्येक स्पर्धेचं आपण आयोजन करतो त्यावेळेस नेहमी सुरुवात राष्ट्रगीताने करतो. तर मी गण मन अधिनायक जय हे भारत भाग्य विधाता पंजाब. भारत धन्यवाद. तसेच 2 मिनिटं आपण स्तब्ध उभं राहायचं आहे. आपल्यातून नेहमीच आम्हाला ज्यांचा सपोर्ट असायचा ते आमचे विद्याधर भोईर, स्वर्गीय विद्याधर भोईर, तसेच हरिश्चंद्रजी पाटील यांच्यासाठी आपण भावपूर्ण श्रद्धांजली वाहण्यासाठी स्तब्ध उभं राहायचंय.
ओम शांती शांती. चला तर मी विनंती करतोय मान्यवरांना की आपण मुख्य व्यासपीठावरती विराजमान होऊन या स्पर्धेचं या मॅचचं पहिल्या मॅचचा आपण आनंद घ्यायचा आहे. सुस्वागतम सुस्वागतम सुस्वागतम. 2023 आणि या 2023चं आपण स्वागत तर एस के महागेरी संघाचा संगणक तसेच रणजित स्पोर्ट्स कासारवडवली संघाचा संगणक आपण दोन्ही संघाच्या संगणकाने कमिटीशी संपर्क साधायचा आहे. दोन्ही टीमच्या कॅप्टन्स विनंती आहे आपण कमिटीशी संपर्क साधायचा आहे. रणजित स्पोर्ट्स विनंती आहे आपण क्रीजवर खेळायचं नाहीये. अतिशय उत्साहपूर्ण वातावरणामध्ये या स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं. गावदेवी स्पोर्ट्स बाळकुम 2023 या 2023 ची सुरुवात अतिशय क्रिकेटमय वातावरणामध्ये व्हावी याच उद्देशाने या स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं. एस के मागिरी टीमचा कप्तान एकूण 24 संघांना या स्पर्धेमध्ये सहभाग दिला आहे गावदेवी स्पोर्ट्स बाळकुम यांच्या वतीनं. आणि पहा मी विनंती करतोय ही स्पर्धा आहे ना ती एक गाव एक संघ अशी स्पर्धा आहे.
याची प्रत्येक संघाने नोंद घ्यायची आहे. एक गाव एक संघ अशी ही स्पर्धा खेळली जाईल. एक विशेष सूचना, दोन्ही संघांचा 12वा खेळाडू पहिला चेंडू पडायच्या आतमध्ये, डिलिव्हर व्हायच्या आतमध्ये आमच्या समालोचन कक्षाजवळ पाठवावा, अन्यथा धावांचा दंड आकारला जाईल याची नोंद घ्यावी. 3 धावांचा दंड आहे. 25 मिनिटं कालावधी आहे 5 षटकं पूर्ण करण्यासाठी. टायमर लावला जातो स्कोररच्या बाजूने आणि त्याची आपण नोंद घ्यायची आणि 5 षटकं 25 मिनिटाच्या कालावधीतच आपण पूर्ण करायची आहेत. आणि हे लक्षात ठेवा, पंच फक्त रिव्ह्यू घेऊ शकतात, बाकी कोणालाही रिव्ह्यूला अलाउड नाही आहे. डाऊटफुल जर पंचांच्या नजरेत कुठली गोष्ट असेल तरच रिव्ह्यू घेतला जाईल, याची कृपया आपण नोंद घ्यावी. रणजित स्पोर्ट्स कासारवडूर या संघाने नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारले आणि त्यांनी पाचारण केले ते SK महागिरी संघाला. बाळकुम गावातील ज्येष्ठ समाजसेवक आदरणीय सन्माननीय श्रीयुत संतोषजी भोईर साहेबांचं इथं आगमन झालं आहे. हार्दिक हार्दिक स्वागत. नेहमीच क्रिकेटवर असणारं अपार प्रेम आणि क्रिकेटची स्पर्धा असल्यावरती त्यांची उपस्थिती नेहमीच आम्हाला लाभत असते. तर या गावदेवी स्पोर्ट्स बाळकुम आयोजित नगरसेवक चषक 2023 चा पहिला सामना रणजित स्पोर्ट्स कासर वडवली विपक्ष SK महागिरी ठाणे. नक्कीच ज्यावेळेस सामन्याला सुरुवात होईल त्यावेळेस आपण मायक्रोफोनच्या माध्यमातून आवाज ऐकाल आपल्या ठाण्याचे एक लोकप्रिय समालोचक आदरणीय बंटी देसाई सरांचा. धन्यवाद भरत. आणि दोन्ही संघांचे 12वे खेळाडू समालोचन कक्षामध्ये असल्याशिवाय पहिला चेंडू पडणार नाही. फार अप्रतिम स्पर्धा आहे या मैदानात. सन्माननीय संजय भोईर साहेबांच्या महत्वपूर्ण प्रयासाने संवर्धन संरक्षण जतन करण्यात येत आहे. टाइम लिमिट आहे 25 मिनिटाचा कालावधी आहे. 11 वाजता आमचे समालोचक प्रतीक उर्फ गोट्या यांच्यातर्फे टायमर लावला जाईल, नोंद घेतली जाईल. अन्यथा 25 मिनिटाचा कालावधी हा बोलण्यासाठी नाही तर तो पूर्णही करायचा आहे त्या कालावधीत, अन्यथा जो दंड आजकाल नवीन नियमांप्रमाणे आकारला जातो तो आकारण्यात येईल. सीमारक्षक जे आहेत त्यांनी आपली जागा घ्यावी. सीमारक्षक यांनी आपली जागा घ्यावी. सुरू होतं क्रिकेटची पुन्हा एक मोठा महोत्सव, म्हणजेच गावदेवी स्पोर्ट्स क्लब बाळकुम आयोजित 9 वर्षात या नगरसेवक चषक 2023. पहिलं षटक पॉवर प्लेचं. सीमारक्षक आपण आपला हात वरती करून आम्हाला कृपया नोंद द्या. सीमारक्षक सर्वांनी आपला हात वरती करून आपली उपस्थिती दाखवा. सीमारक्षक, लेट्स प्ले बिगिन. अप्रतिम मैदान आणि या मैदानात खेळणं म्हणजे भाग्योदय. 65 मीटर सीमारेषा असलेलं ठाणे शहरातील एकमेव असं हे मैदान आहे जे सन्माननीय संजयजी भोईर साहेब यांच्यामुळे आज उपलब्ध आहे. त्याचं जतन संवर्धन हे करण्यात आलंय. टाइम स्टार्ट नाव. काउंटडाऊन बिगन. लेट्स प्ले द गेम. गोलंदाज आयुब, स्ट्राईक एंडला आहेत ते प्रदीप आणि नॉस्ट्राईक एंडला फरमान. पहिला चेंडू खोलवर टप्पा खेळून काढला. चेंडूला इनर सर्कल मध्ये
प्रदीपने धावसंख्येचं खातं उघडलंय, परंतु पहिला चेंडू योग्य टप्प्यावर. आयुब या ठाणे शहरातील एक दिग्गज नाव, अष्टपैलू खेळाडू आयुब, मॅन फ्रॉम कासरवडवली. अनेक स्पर्धा गाजवलेल्या खेळाडूंनी आज पहिले षटक हाताळतोय. बॉलिंग मार्कवर तयारी करतोय आयुब. पुढचा चेंडू घेऊन यावेळी फुलर एंड डिलिव्हरी चांगला खेळून काढायचा वाईडिश कव्हरच्या क्षेत्रामध्ये आणि हळूवार हाताने खेळला, त्यामुळे 2 धावा निश्चित. लॉंग ऑफचा खेळाडू आहे. जिथपर्यंत चेंडूवर येऊन कट करून थ्रो करेपर्यंत 2 धावांनी खातं उघडलंय फलंदाज फरमान याने. तंत्रशुद्ध खेळासाठी प्रसिद्ध असलेला हा फरमान चेंडूच्या मागे चांगला येतोय, मधल्या मधोमध घेतोय आणि गॅपमध्ये चेंडूला खेळतोय. तंत्रशुद्ध फटका 2 धावांनी. धावसंख्या पुढे सरकते 3. पॉवर प्लेचं पहिले षटक सुरू आहे. आयुब 20 ते 25 पावलांचं रन राईटा मोर विकेट. यावेळी ऑन साईडला ऑफ साईडच्या बाहेर शपलून हलक्या हाताने खेळल्या पायपंच्या दिशेने आणि चोरटी धाव पूर्ण केली आहे. हळवा रत्ताने फटका खेळला होता. शपलून ऑफस्टमच्या बाहेरून हा चेंडूला त्याने मनगडाच्या जोरावर वळवलं निश्चित. तेवढा चांगला प्रदीप जो 9 सेकंडला होता त्याचा कॉल. डेंजर एंडला तो धावत होता, विकेट किपर एंडला. धावसंख्या 4. पॉवर प्लेचा कसा उपयोग करतात दोन्ही फलंदाज महत्वाचं. अजून मोठे फटके पाहायला मिळाले नाही आहेत. 5 षटकांचा खेळ आहे. प्रदीप समोर जातोय, थोडा अक्रॉस स्टान्स प्रदीपचा. दरम्यान हा चेंडू यावेळी बिगिट करायचा प्रयत्न. बॅटवर चेंडू भरोसा येत नाहीये. कव्हरच्या क्षेत्रामध्ये चेंडू येतोय. स्ट्रोक विथ द रन. 1 धाव आरामात मिळते, परंतु स्ट्रोकच्या मागे आत्मविश्वास नक्कीच नव्हता. जागेवर मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, परंतु एलिव्हेशन काही मिळत नाहीये. बॅटवर बॉल नीटचा येत नाहीये. 1 धाव तर मिळते. धावसंख्या पुढे सरकते. ती बिनबाद 5. एक खेळाडू बरोबर आपण बघताय तो डीप मिड विकेटच्या क्षेत्रामध्ये ऑन साईडला 30 गज दायऱ्याच्या बाहेर. एक खेळाडू आपण बघू शकता तो लॉंग ऑफच्या दिशेला गोलू. 2 खेळाडू 30 गज दायऱ्याच्या बाहेर. आयुब चांगला मारा करतोय, हात मोकळे करायला देत नाहीये. टप्पा दिशा योग्य, लाईन अँड लेन मेंटेन करतोय. निघतोय आपल्या बॉलिंग मार्कवर. थोडा थांबतोय. रनअप पुन्हा सुधारतोय. पंचाने सांगितलं हा चेंडू परत टाकला जाईल. दरम्यान आयुबचा चेंडू हा चांगला फटका जमीन लगत, परंतु चांगला अडवली जातोय. इनर सर्कल मध्ये कॉल क्षेत्रात चांगला थ्रो होता, परंतु तेवढी चपळ्याने धाव पूर्ण करावी लागली प्रदीपला. फरमानला माफ करा, कारण यावेळी स्ट्राईक एंडवरून तो येत होता नॉन स्ट्राईक एंडला डेंजर झोनला. परंतु चांगलं क्रिकेट पाहायला मिळतंय. चांगला ड्राईव्ह, तेवढं चांगलं क्षेत्ररक्षण. पिकअप अँड थ्रो इन वन ऍक्शन टुवर्ड द बॉलर एंड. धावसंख्या पुढे सरकते. बिनबाद 6. शेवटचा चेंडू आता येणं शिल्लक या षटकातील. आतापर्यंत तरी ठीकठाक षटक म्हटलं पाहिजे. मोठं मैदान आहे, अजून एकही असा चेंडू नाही आहे जो मोठे पटके मारण्यासाठी टाकला गेला. सर्व फुलर लेन डिलिव्हरी होत्या. शॉर्ट ऑफ गुड लेन 10 वर टाकलेल्या. हा चांगला लॉट केला चेंडू. होता. यावेळी दोन्ही पहिल्याच बॉक्सिंग मॅचला समोर आहेत. आर पारची लढाई आहे. या वर्षी नक्कीच कोण गतविजेता राहतो का विजेता बनतो ते पाहणं महत्वाचं आहे. परंतु पहिल्या षटकातल्या शेवटच्या चेंडूवर प्रदीपने खेळलेला तो अप्रतिम फटका. पुलरलँड डिलिव्हरी होती, त्यामुळे चेंडूच्या मागे येऊन फक्त चेंडूला हवेत खेळलं आणि डीप लॉंग ऑनला क्षेत्ररक्षक नाहीये. क्षेत्ररक्षण पुरं
तो एरियाच खाली आहे, त्यामुळे चेंडू जातोय सीमारेषा पार. धावसंख्या याबरोबर दर्शवते ती बिनबाद 10. यावेळी बॉलिंग मार्कवर आपण सज्ज होताना पाहताय अजून एक असा गोलंदाज ज्या गोलंदाजांनी आपल्या गोलंदाजांनी अनेक मैदानं गाजवली, असा डावखुरा लखन. लखन सर्वात चांगला टप्पा दिशावर गोलंदाजी करणारा, आपलं लिमिटेशन ओळखून गोलंदाजी करणारा, ठाणे क्षेत्रातील ठाणे क्रिकेट वर्तुळातील एक दिग्गज गोलंदाज लखन. लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट कॉमेंट्री बॉक्स कडनं. हा चांगला ड्राइव्ह धावसंख्या पुढे सरकते ती बिनबाद 11. 1.1 चेंडू नंतर बरोबर 11 धावा. 1.111 अशी धावसंख्या. आणि सन्माननीय तरुण तडफदार व्यक्तिमत्व सन्मान्य नगरसेवक भूषणजी भोईर साहेब यांचं आगमन होत आहे. आणि हा पुन्हा एकदा बिग हिट करायचा प्रयत्न, स्लॉग हिट करण्याचा प्रयत्न, ऑफ स्टंपच्या बाहेर शफल होऊन क्रॉस बॅटेड अक्रॉस द लाईन खेळण्याचा प्रयत्न प्रदीपचा, परंतु ठीकसा बॉल बॅटवर येत नाहीये. बीट होतोय, विकेटकीपर आपलं काम पूर्ण करतोय. निर्धाव चेंडूनी चेंडूची सांगता होते. लखन यावेळी आपल्या बॉलिंग मार्कवर. हा रिव्हर्स खेळण्याचा प्रयत्न आणि पाहिलं त्यामुळे यॉर्कर लेन वाईड आउट्स ऑफ द ऑफ स्टंप, वाईड यॉर्कर ज्याला म्हटलं जातं, पावर आदळतोय. लागोपाठ 2 निर्धाव चेंडू, डॉट डिलिव्हरी, दबाव वाढतोय फलंदाजांवर, प्रदीपवर. दरम्यान लखन आपल्या मार्गावर. यावेळी चांगला खेळला. यावेळी बरोबर चेंडूच्या मागे मिळतोय चौकार. हा रिव्हर्स खेळ शेवटच्या षटकामध्ये नियमानुसार. दरम्यान हा चेंडू हा फुल चेंडूचं स्वागत चांगलं केलं. शेवटचा चेंडू परफेक्शन, फक्त टाइम केलंय चेंडूला आणि चेंडू गेलाय सीमारेषा पार आणि येतोय पहिला षटकार. दरम्यान धावसंख्या आता बघा वेगाने पुढे सरकते. 2 षटकानंतर धावसंख्या धाबलकावर 25 धावा. ज्या गोलंदाजांनी 2 डॉट डिलिव्हरी टाकल्या, 2 चेंडू निर्धाव टाकले, त्यांनी शेवटच्या 3 चेंडूवर खर्च केला 14 धावा. क्रिकेटचा हाच खेळ आहे. ऊन सावल्या ज्याप्रमाणे तसं क्रिकेटमध्ये कधी इकडे कधी तिकडे असं नेहमीच काटा फिरत असतो. दबाव फलंदाजांवरून आता दबाव
शिफ्ट झालाय तो गोलंदाजांवर, कारण 2 षटकात 25 धावा, 3 षटकांचा खेळ शिल्लक. 2 षटकं पूर्ण झाली आहेत. संदीप सानप साहेब यांचं आगमन यावेळी व्यासपीठावर होताना आपण पाहतोय. आणि सोनूजी आपलंही मनपूर्वक हार्दिक स्वागत. दरम्यान अयुब वैयक्तिक दुसरं, संघाचं 30 षटक घेऊन येतोय. दरम्यान यावेळी ऑफ स्टंपच्या बाहेर सरळ निघतोय चेंडू. स्टेप आउट होऊन फुटवर्कचा वापर करत पुढे येऊन खेळण्याचा प्रयत्न. चेंडू काही बॅटच्या रीच मध्ये येत नाहीये. थोडं वाईट ठेवलं चेंडूला अयुबने. शेवटी केलेली चांगली योजना अयुबची. फलंदाजांना शेवटपर्यंत पाहतोय, निरखतोय, त्यांच्या मनातली भाषा ओळखतोय आणि चेंडूला डिलिव्हर करतो अयुब. दरम्यान अयुब आपल्या मार्गावर. यावेळी आपले देवराम होईल आमचे नाना हो दिलदार. प्रवेश करतोय महागिरी एक्सप्रेस प्रसिद्ध असलेला आणि ठाणे शहरातला असा खेळाडू ज्याने विदेशामध्ये भ्रमण केलं. ठाणे शहरातून निघून त्याने आखाती देशामध्ये जाऊन क्रिकेट खेळला असा एक दिग्गज खेळाडू म्हणजे अँब्रोज. आता जो ट्रॅव्हलिंग पिरियड आहे म्हणजे फलंदाज बाद झाल्यावर दुसरा फलंदाज मैदानात जाण्याचा जी वेळ आहे ती 1.5 मिनिटाची काउंट केली जाणार नाही, बाकी ऑल टाइम इज गोइंग टू बी काउंट. दरम्यान गोलंदाज अयुबला मिळते यश. थोडं वाईड खेळण्याचा प्रयत्न करत होता, पेस नव्हता चेंडूवर, गती कमी होती त्यामुळे फटका हवेत जास्त गेला. दरम्यान अयुब आपल्या मार्गावर. यावेळी पहिला चेंडू सुरक्षित. मोहम्मद ठाणे क्षेत्रातील दिग्गज विकेट किपर वेस्टर्नच्या मागे दूर उभा आहे. दरम्यान अयुब हा वेगात टाकला. हा मोठा धक्का आहे, मोठा जीवनदान आहे, कारण हा फटका जर नीट टिपला असता तर लागोपाठ 2 गडी बाद झाल्याचं मानसिक दबावही आला असता. दरम्यान 1 धाव तर मिळते, परंतु हे जीवनदान आता काळच सांगेल अँब्रोजला जीवनदान महागात पडतं की नाही. अयुबचं कौतुक केलं पाहिजे. टप्पा दिशा योग्य राखतोय, फलंदाजांना चुका करायला भाग पाडतो अयुब. दरम्यान हा चेंडू घेऊन हा दाट खोट्या गोष्टी ना देत नाही. च्या बॅटमधून आलेला हा खणखणीत षटकार. हेलिकॉप्टर लँड झालं, हेलिकॉप्टर ऑफसाइड. दरम्यान वडवलीचे आशिष पाटील यांनी व्यासपीठावर यावं. दरम्यान हा चेंडू अयुब वेगाने निघतोय. हा चांगला टप्पा आहे. 3 षटकांच्या समाप्तीनंतर प्रथम फलंदाजी करताना एस के महागिरी या संघाची धावसंख्या धावफलकावर दर्शवते 1 गडी बाद 32 धावा. 5 षटकांच्या सामन्यामध्ये कमीत कमी 60 किंवा अधिक धावा या पाहिजेत धावफलकावर. चांगली लढत देण्यायोग्य धावसंख्या म्हणावी लागेल. लक्षात ठेवा 3 षटकं पूर्ण झाली आहेत.
वेळ बाकी आहे तो 10 मिनिटाचा. 10 मिनिटात आपल्याला 2 षटकं पूर्ण करायची आहेत. ट्रॅव्हलिंग पिरियड जो आहे ते पंच काउंट करतील. बॅट्समन आऊट झाल्यावर बाद झाल्यावर नवीन फलंदाज हात देताना जो 1.5 मिनिटाचा कालावधी तो पंच काउंट करतील. त्यामुळे प्लीज आपण 25 मिनिटात हा सामना संपवायचा. अन्यथा शेवटचं षटक जेव्हा चालू होईल त्यावेळी जे 4 खेळाडू सर्कलच्या बाहेर असतात नियमाप्रमाणे, त्यामध्ये 5 असतात, त्यामध्ये 5व्या खेळाडूला सर्कलमध्ये जावं लागेल. त्यामुळे 4च खेळाडूंचं बंधन असेल आउटफील्डमध्ये जर या नियमाचं उल्लंघन झालं तर. या नियमानुसार आपण पुढे जाऊया सामन्यामध्ये. गोलंदाजी बदल इथे संपवतोय आणि नितीन याला आता पाचारण करण्यात आलंय. 4थं षटक सेकंडला स्लॉग ओव्हरसाठी महत्त्वपूर्ण षटक आहे. अजून एम्ब्रोजला जे जीवनदान मिळालं ते अजून मागात ठरलं नाही, पण प्रदीपनी जो फटका खेळला हेलिकॉप्टर यॉर्कर लेंथला खोदून काढला. स्पीड ऑफ द बॅट बघितली, अप्रतिमच. खराब चेंडू पण एक आहे, चेंडू पडल्यावर चेंडू संपतो कुठे? वी हॅव टू फिनिश युअर डिलिव्हरी, ते पाहणं महत्वाचं. त्यानंतर यानंतर जो सामना आहे जॉली बॉईज मुंब्रा विरुद्ध SK व्हॅली मुंब्रा, या दोन्ही संघांनी 5 षटकांच्या मध्यंतरात नाणेफेकीसाठी टॉस बॉक्स एंडकडे यावं. दोन्ही संघांना आगाऊ सूचना देत पुढील चेंडूकडे वळूया. दरम्यान हा चेंडू दाटा बिग विकासाची काम करतो जो मान, युवा नेते यंग अँड डॅशिंग आदरणीय सन्माननीय विकेशजी भोईर यांचे इथं आगमन होतं. हार्दिक हार्दिक स्वागत. आपण मुख्य व्यासपीठावरती येऊन विराजमान व्हायचं आहे. बंटी सर, थँक्यू. आणि आताच आगमन झालंय युवा नेतृत्व विकेजी भोईर साहेबांचं. त्यांना सुद्धा नववर्षाच्या हार्दिक शुभेच्छा. नवीन फलंदाज हर्षल, SK मागिरीची ताकद आहे, त्यांची एकता, त्यांची इंटिग्रिटी. हा संघ बांधला गेलाय, कौतुक केलं पाहिजे संदेश कवितके यांचं, ज्यांनी या संघामागे फार मोठी भूमिका आहे. संदेश कवितके यांची एकत्र खेळण्याची ताकद काय असते तो SK मागिरी संघाच्या नावामध्येच आहे. एकत्र महागिरी, SK मागिरी. दरम्यान प्रदीपला एलिव्हेशन मिळालं नव्हतं. हा अकरा खेळण्याचा प्रयत्नात हर्षल, परंतु कनेक्शन होत नाहीये, संपर्क होत नाहीये. दरम्यान पुढील चेंडू फुलटॉस आहे. परंतु पहिल्या षटकात चेंडूवर षटकार जरी घेतला तरी त्यानंतर चांगला कमबॅक केलाय गोलंदाजांनी. एवढं निश्चित. एक गडी बाधी केलाय नितीनने. अहमद एस्टनच्या जवळ.
बरोबर या षटकाराने धावसंख्या 46 धावा धावफलकावर. खरंच जीवनदान महागात पडतं, ते किती पडतं तर 2 षटकाराने. पण यावेळी ज्या प्रकारे त्यांनी स्पीड होती बॅटची, ज्या प्रकारे त्यांनी पोझिशन मध्ये आले आणि 2 षटकार, हा षटकार अक्षरशः लेन डिलिव्हरी शॉट ऑफ पूर्ण खणखणीत षटकार. धावसंख्या धावफलकावर आता 46. शेवटचं षटक राहुल घेऊन येतं. निर्मळणीचं हानामारीचं स्लॉग ओव्हर फार महत्वाचं आहे. यानंतर जॉली बॉईज आणि एसके व्हॅली तयार राहा. गेट रेडी गाईज फॉर द टॉस इन द ब्रेक ऑफ 5 ओव्हर्स. 3.5 मिनिटं बाकी आहेत. 25 मिनिटाचा कालावधी 5 षटकं पूर्ण करण्यासाठी टायमर लावला जातोय. नियम वेगळे पण ते नियम सेम, नियमात बदल नाही, त्याची अंमलबजावणी केली जाते. वेळेचं बंधन. आणि बघूया आता शेवटच्या षटकामध्ये हर्षल कसा समोर जातोय, कारण तो नवीन फलंदाज आहे. दुसरा चेंडूला सामोर जाईल हर्षल. 5व्या षटकातील पहिला चेंडू हा खेळून काढलाय. लोअर फुलटा चेंडूला लॉंग ऑफला 1 धाव मिळेल. धावसंख्या पुढे सरकेल 47. परंतु यावेळी स्ट्राईक बदललाय, स्ट्राईक रोटेट केलाय, जागा बदलली. आता 5 चेंडूंमध्ये कमीत कमी 10 धावांची अपेक्षा असेल या फलंदाजाकडून, तर त्या रोखायच्या आहेत नवीन गोलंदाजांना. गोलंदाज राहुल. हा दॅट्स अ बिग आणि 50 53 दरम्यान हा चेंडू हा जुना चेंडू पंचांनी द्यावा ताबडतोब. दरम्यान एक सांगायचं वाटतं, पहिल्या चेंडूवर ज्याला जीव चेंडू आहे फ्री हिट. हा पुन्हा बॉटमचा उपयोग केला, परंतु बॅटच्या बरोबर मध्ये चेंडू आला नाही. धावसंख्या चांगली वाढते. दरम्यान चौथा चेंडू हा नक्कीच फलंदाज बाद. नो थर्ड में अंपायर अलाउड, ओनली अंपायर रिव्ह्यू. पंचांना वाटलं तरच ते रिव्ह्यू घेऊ शकतात त्यांच्या इच्छेप्रमाणे, परंतु हा लोअर पुलटा हा डीप करतो, त्यामुळे हर्षल ठीक एलिव्हेशन मिळत नाहीये, बॅटच्या बरोबर मध्ये येत नाहीये. आणि पहिल्यांदा ठरवल्याप्रमाणे लेग साईडला फटका खेळण्याच्या प्रयत्नात होता. ऑफ साईडला कव्हरचं क्षेत्र खाली होतं, तिथे फटका खेळला तर धावा होत्या. मोठं मैदान आहे, त्यामुळे एक नजर आपली खाली क्षेत्रात पाहिजे. नवीन फलंदाज सोहम मैदानात प्रवेश करतोय. धावा धावफलकावर दर्शवत आहेत त्या 59 धावा. 59 लॉस ऑफ 3 विकेट. 59 खरंच चांगली धावसंख्या, लढत देण्यायोग्य नक्कीच आहे. पहिल्या षटकात फक्त 10 धावा होत्या, त्यानंतर जीवनदानाचा फायदा घेऊन 3 षटकारांचं नाबाद खेळी खेळतोय नॉन सेकंडला.
एम्ब्रोज हा शेवटचा चेंडू येणे शिल्लक आणि कौतुक केलं पाहिजे. 25 मिनिटात 5 षटकं पूर्ण करतोय तो संघ रणजित स्पोर्ट्स, कारण 1.5 मिनिटं बाकी आहेत. फार चांगली योजना त्यांनी आपली षटकं लवकर लवकर पूर्ण केली. दरम्यान हा चेंडू एसके व्हॅली टीम कॅप्टन अरे कोण त्याचे इंटरव्ह्यू नको. अरे इंटरव्ह्यू घेतो ना नंतर टॉस तर कर. नंतरचे करतो ना मी, तुम्ही जावा ना काय. 3 मिनिटाचा कालावधी. 3 minutes टाइम टू एंटर इन द ग्राउंड. आणि अभिनंदन, 25 मिनिटाच्या आतमध्ये 5 षटकं पूर्ण केली. खरंच कौतुक केलं पाहिजे. रणजी स्पोर्ट्स गेल्या वेळेचा विजेता संघ है. चैंपियन टीम, क्या इस बार चैंपियन टीम के सामने जो 63 रन का लक्ष्य है मुकाबला देख पाएगी? देखते हैं. एसके व्हॅली टीम कॅप्टन चला लवकर मैदानात प्रवेश करा. 25 मिनिटाचा आपल्याला वेळ दिली जाते. हे नियम फार चांगला आलाय. वेळेचं बंधन पाळा, शिस्त असेल तर राहाल मस्त. आता नवीन वर्षात नवीन मंत्र, शिस्त चांगली तर मस्त राहाल. चला, फार चांगलं आयोजन नियोजन गावदेवी स्पोर्ट्स क्लब बाळकोम यांच्या वतीनं आज हे मैदान आपण पाहताय. हे मैदान ठाणे शहरात एकमेव मैदान आहे जेवढं मोठं म्हणजे सर्कल मैदान. 65 मीटर सीमारेषा असलेलं, 62 धावा. एक झेल सुटल्यावर काय महागात पडतं तर 24 धावा. एक कॅच देऊन गेली ॲम्ब्रोजच्या बॅटमधून. 3 षटकारांचं ॲम्ब्रोजने केलेल्या नाबाद 27 धावांची खेळी. चांगली फलंदाजी फळी आहे. आयुब, लखन सारखे चांगले गोलंदाज पूर्ण करतात षटकं. त्यानंतर 2 षटकं महागात. बघूया काय घडेल काय बिघडेल. चला लवकर. आयुब आणि आकाश ही जोडी 63 धावांचा मोक्षाचा पाठलाग करताना पाहूया काय. 30 चेंडू 63 धावा. आपण युअर टाइम स्टार्ट नाव म्हटलं का इथे टायमर लावला जाईल एवढं नक्की लक्षात ठेवा. वेलकम सेजाद भाई, आइए, आपका हार्दिक हार्दिक स्वागत है. खूप चांगला आवाज नेहमीच ज्यांचा आपण ऐकत असतो समालोचनाच्या माध्यमातून, ते आमचे परममित्र शेजादजी शेख यांचे इथे हार्दिक हार्दिक स्वागत. नक्कीच मुंब्राची टीम आहे एसके व्हॅली जॉली बॉयज मुंब्रा, आणि त्यांना समर्थनासाठी नक्कीच त्यांची उपस्थिती नेहमीच लाभत असते. त्यांचा सुद्धा आज आपण आवाज ऐकणार आहोत मायक्रोफोनच्या माध्यमातून शेजादजी शेख यांचा.
नक्कीच 5 षटकांचा सामना आणि 63 धावांचं आव्हान ठेवलेलं आहे ते म्हणजेच रणजित स्पोर्ट्स कासरवडोली या संघासमोर. आणि त्याचं धावतं विवरण ऐकवण्यासाठी मी आमंत्रित करतोय मायक्रोफोनवरती शहजादजी शेख यांना. बघा फलंदाज कव्हरच्या दिशेला जो झाड आहे ना त्या झाडाला जर चेंडू लागला आणि मैदानामध्ये आला तर धावा धावून काढायच्या आहेत आणि लागून जर क्रॉस झाला डायरेक्ट गेला तर सिक्सर आणि 1 बाउन्स गेला तर चौकार असणार आहे. सर्व संघाने याची नोंद घ्यायची आहे. ओटू शेजाद भाई. थैंक यू सो मच. पहली ओवर की जिम्मेदारी गेंदबाजी का जिम्मा संभाला है गेंदबाज एमरोज खान, तेज तर्रार गेंदबाज. वेरी फर्स्ट बॉल अयूब शेख बड़ा हिट लगाना चाह रहे थे, गेंद शॉर्ट पिच थी, तेज गति से गेंद ट्रेवल होती हुई नजर आई और बचा हुआ काम कीपर ने किया. गेंद रही डॉट के रूप में, बिल्कुल गुड मॉर्निंग कहती हुई गेंद कीपर के दास्तानों में सुरक्षित डॉट के रूप में कन्वर्ट होती हुई गेंद. एमरोज फिर से एक बार, दिस इज अ ब्यूटीफुल एंड सक्सेसफुल डिलीवरी. परफेक्ट लाइन, परफेक्ट लेंथ, गेंद में गति देख सकते हैं. गति का यहां पर फायदा, इजाफा, प्रॉफिट जरूर मिलता हुआ गेंदबाज एमरोज खान को. बिल्कुल विकेटों का सही तरीके से यूज करते हुए अच्छे टप्पे की गेंदबाजी जरूर देखने मिलती हुई. अब तक के अकाउंट ओपन नहीं कर पाए हैं बल्लेबाज अयूब शेख. इस बार क्लासिकल बहुत ही खूबसूरत स्ट्रोक, टाइमिंग, प्लेसमेंट, नजाकत से भरपूर ये स्ट्रोक नजर आया और बिल्कुल ऑन द राइट स्ट्रोक को खेला था. गेंद हवाओं के संग झूमती हुई आसमान को चूमती हुई निकल पड़ी डीप लॉन्ग ऑफ और कवर्स के बीच में से ये 6 रन के लिए. दिस इज अ ब्यूटीफुल एंड सक्सेसफुल 6. इस 6 के साथ अकाउंट को ओपन किया है, खाता जरूर खोला है. इसी बीच अगली गेंद, इस बार तेज तर्रार गेंद थी, गति पर कंट्रोल नहीं रख पाए, दिशा से काफी ज्यादा बाहर की तरफ गेंद को कर बैठे. अंपायर का इशारा आता हुआ वाइड बॉल. अतिरिक्त रनों में 1 रन शुमार होता हुआ रनों की रन संख्या में थोड़ी सी बढ़त जरूर देखने मिलती हुई. एक तरफ टीम रंजीत स्पोर्ट्स कासर वडौली तो दूसरी तरफ एसके महागिरी. इस बार आला आला हो ठाणे वाला. स्टार ऑफ कासर वडौली अयूब शेख, नाम तो सुना ही होगा. बल्लेबाजी कहिए, गेंदबाजी कहिए, दोनों ही चीज का तेवर अपनाते हुए जरूर नजर आए अयूब शेख. चलिए ले चलते हैं आपको टॉस बॉक्स में, जहां पर टॉस की प्रक्रिया पूरी की जा रही है हमारे साथी कमेंटेटर को एंकर भरत जी के पास. ओवर टू भरत. टॉस करतोय नेक्स्ट मॅचचा आपण जॉली बॉयज बुमरा आणि एसके व्हॅली दरम्यान. आदरणीय नानांच्या शुभ हस्ते इथे टॉस केला जातोय. नगरसेवक असा कॉल आहे आणि गावदेवी स्पोर्ट्स बाळकुम असा कॉल आलेला आहे. नानांना विनंती, आपण मुख्य व्यासपीठावरती विराजमान व्हायचं आहे. मी मैच चालू है त्याच्यामुळे जास्त वेळ घेणार नाहीये. डिसीजन क्या रहेगा? फील्डिंग करेंगे. थैंक यू. उर्दू सेजद भाई. थैंक यू सो मच. टॉस की प्रक्रिया पूरी की गई है. नेक्स्ट मैच खिलाया जाएगा एसके वैली वर्सेस जॉली बॉयज मुमरा के बीच. दोनों ही मुमरा से बिलोंग करने वाली टीमें हैं और टॉस हुआ है. टॉस का ओपिनियन कुछ इस प्रकार का रहा कि टॉस जीता है जॉली बॉयज टीम मुमरा ने और टॉस जीतने के बाद उनके कप्तान ने गेंदबाजी का निर्णय लिया है और अपनी सहयोगी टीम एसके वैली को आमंत्रित किया है बल्लेबाजी के लिए. इस वक्त अयूब ऑन फायर, मैं तो यही कहूंगा, बहुत ही अच्छी बल्लेबाजी कर रहे हैं. आकाश त्रिपाठी
व्हाट अ हिट। बिल्कुल कहा जाता है ना कि जंगल में अगर आप शेर से बचते हो तो बब्बर शेर भी तैयार रहता है शिकार के लिए, उसी तरीके का दृश्य नजर आता हुआ। अयूब अटैक कर रहे थे और आकाश हार्ट अटैक देने का काम कर रहे हैं। सिर्फ 2 गेंदें डॉट हुई हैं, लेकिन फिर भी स्कोर बोर्ड पर नजर डालें तो जिस तरीके से हमारे देश में पेट्रोल और डीजल के दाम बढ़ते हैं, उसी तरीके से स्कोर बढ़ता हुआ जा पहुंचा है। स्कोर जा पहुंचा है 18 रन। एक अच्छी शुरुआत बंटी सर, मैं तो कहूंगा एक अच्छा स्टार्ट, एक अच्छी शुरुआत की जो जरूरत थी वो जरूरत यहां पर 4 गेंदों में पूरी की अयूब ने और आकाश ने मिलकर। बिल्कुल 2 गेंदें समझने के लिए ली और उसके बाद बची हुई 4 गेंदों पर समझा दिया, यही कहा जाएगा। नेक्स्ट बॉल लेकर तैयार होंगे नए गेंदबाज अपने बॉलिंग ट्रैक पर। चेतन की पहली गेंद में अदनान, क्या बात है, अदनान का कॉन्फिडेंस लेवल देखिए। बिल्कुल क्लोज कीपिंग करते हैं, बहुत ही बढ़िया कीपिंग का प्रदर्शन इनके माध्यम से देखने मिलता है। एक वाहिद ऐसे कीपर हैं जो एम्ब्रोस खान जैसे गेंदबाज को क्लोज कीपिंग करते हैं। बिल्कुल एम्ब्रोस खान के भाई हैं, तो बचपन से ही क्लोज कीपिंग की उन्हें आदत पड़ी हुई है। और वाहिद, मैं तो कहूंगा कि सिर्फ एक ही ऐसा कीपर है जो एम्ब्रोस खान को क्लोज कीपिंग करता है, जिसका नाम है अदनान, उनके खुद के बड़े भाई। विकेट का बदल हुआ है। न्यू बैट्समैन विकेटों के बीच में प्रवेश करते हुए करण, लेफ्ट हैंडर बैट्समैन है। कासर वडोली की एक और उभरते सितारों की सूची में शुमार होने वाला यह खिलाड़ी करण की अगर बात करें तो बिल्कुल कासर वडोली में इन्हें चीता के रूप में जाना और पहचाना जाता है। फील्डिंग की अगर बात करें तो बिल्कुल सेफ हैंड के रूप में इनकी पहचान है। और इस वक्त देखना यह है कि किस प्रकार की बल्लेबाजी करेंगे, क्योंकि लक्ष्य की अगर बात करें, टारगेट की अगर बात करें तो 63 रनों का टारगेट रखा गया है। टाइमर ऑलरेडी लगा हुआ है। अब तक के 7 मिनट खर्च हो चुके हैं, गेंदें हो चुकी हैं लगभग 7। हर मिनट के लिए एक गेंद पर 1 मिनट जरूर लिया गया है। बिल्कुल करण आए हैं बल्लेबाजी की कमान पर। करण को भेजा गया है 1 डाउन बैट्समैन, काफी अच्छे फॉर्म में है। आकाश की अगर बात करें तो नो डाउट आकाश जर्सी नंबर 17 ऑपोजिट टीम के लिए कभी भी खतरा बन सकते हैं, क्योंकि बहुत ही अच्छी बल्लेबाजी का प्रदर्शन इस सीजन में उनका रहा। इस बार देखिए ऑन द राइज खेलने की कोशिश की थी। तुझे दसरेला और इस कैच को पकड़ते हुए और करण की इनिंग की हुई है समाप्ति। ऑन हैट्रिक इस वक्त बल्लेबाज हैट्रिक पर हैं, आए हैं बल्लेबाजी की कमान पर इस वक्त मिस्टर गोलू। स्कोरबोर्ड पर स्कोर इस वक्त दर्शाता हुआ 18 रन। गेंदें हो चुकी हैं लगभग 2 और 2 गेंदों पर 2 विकेटें यहां पर चेतन ने जरूर ली है। और अब आए हैं बल्लेबाजी की कमान पर मिस्टर गोलू ऑन हैट्रिक, इस वक्त दस्तक दे रहे हैं हैट्रिक पर। और मैं तारीफ करूंगा गेंदबाज चेतन की, आते ही साथ 2 विकेटें चटकाई हैं, प्रेशर जरूर बिल्डअप किया है और अपनी टीम के लिए जो रनों का आंकड़ा था, जिस तरीके से रन बह रहे थे, उस रनों को जरूर रोकने की कोशिश की है और एक स्पीड ब्रेकर का काम रनों के बीच में जरूर किया है चेतन ने। गोलू सामना करने के लिए तैयार होते हुए चेतन का, इसी बीच ये गेंद इस बार
अच्छी बल्लेबाजी, शानदार बल्लेबाजी की इस वक्त जरूरत होगी। जिस तरीके से अयूब शेख बल्लेबाजी कर रहे थे उस तरीके की बल्लेबाजी करनी होगी, तब जाकर 63 रनों का टारगेट छुआ जा सकता है। फुल लेंथ गेंद थी, बल्ले की जड़ से स्ट्रोक को कन्वर्ट किया है, 2 रन की डिमांड। और बिल्कुल दोनों ही टीमों की अगर बात करें तो एक विनर है, एक रनर अप है। इस तरीके का इनका कॉम्बिनेशन रहा था इस बार। व्हाट अ हिट। थोड़ी सी ओवर पिच गेंद थी, ओवर पिच को रीड कर लिया था गोलू ने, और इस वक्त उनके बैट से एक दंदनाता सिक्सर जरूर देखने मिलता हुआ। ब्यूटीफुल स्ट्रोक। चेतन की अगली गेंद फिर से एक बार मिस्टर गोलू। इस बार देखिए क्लासिकल स्ट्रोक करने की कोशिश। दो ओवर की समाप्ति हो चुकी है, 2 ओवर का खेल समाप्त हो चुका है। 2 ओवर की समाप्ति के बाद स्कोर बोर्ड पर नजर डालें तो स्कोर बोर्ड पर स्कोर इस वक्त दर्शाता हुआ 28 रन। बिल्कुल रनों की जिस तरीके से दरकार है, रनों की जिस तरीके से जरूरत है, रिक्वायर रन रेट जिस तरीके का नजर आता हुआ, उसी रन रेट के अनुसार बल्लेबाजी देखने मिलती हुई। 14 रन प्रति ओवर के अनुसार बल्लेबाजी की जा रही है। टेनिस क्रिकेट में मायने नहीं रखते विकेटें, और उसी तरीके से विकेट गंवाने के बावजूद भी रनों की जो रन संख्या है, जो रूपरेखा है, उसे बरकरार रखा है। बल्लेबाजी की कमान पर आए हैं इस वक्त सुशांत मुकादम। सिक्सर किंग के नाम से मशहूर ये खिलाड़ी, वो खिलाड़ी इस वक्त विकेटों के बीच प्रवेश करता हुआ सुशांत मुकादम। नाम है सुशांत, लेकिन विकेटों पे नहीं रहते ये शांत। इस तरीके की इनकी बल्लेबाजी की इनकी पहचान। बिल्कुल नॉन स्ट्राइक हैंड पर है आकाश, अभी भी विकेटों पर डटे हुए हैं। 3 विकेटें जा चुकी हैं। टॉप ऑर्डर के बल्लेबाज अब आउट हो चुके हैं, अब निचले क्रम के बल्लेबाज बचे हैं। अब इन पर जिम्मेदारी, जवाबदारी होगी ज्यादा, क्योंकि सिचुएशन नजर आता हुआ बची हुई 18 गेंदें शेष हैं और जीत के लिए 35 रनों की जरूरत। 18-35 का यह मुकाबला। 18 गेंदें 35 रन, 35 रन 18 गेंदें, क्या होगा देखते हैं। इसी बीच ये गेंद, एमरोज की ये गेंद हल्के हाथों से खेला है, सम्मानजनक स्ट्रोक। अच्छे बल्लेबाज की यही निशानी होती है, यही पहचान होती है, अच्छी गेंद का सम्मान करना और खराब गेंद का समाचार लेना। सुशांत आए हैं बल्लेबाजी की कमान पर, नॉन स्ट्राइक हैंड पर जरूर खड़े थे, अब स्ट्राइक पर आए हैं, मौका मिला है, सामना करेंगे गति के महारथी, तेज तर्रार राबड़ी एक्सप्रेस के नाम से मशहूर, महागिरी एक्सप्रेस के नाम से मशहूर एमरोज खान का। इस बार देखिए तेज गति की गेंद थी, बिल्कुल तीखी गेंद थी, बिल्कुल यही कहा जाएगा। गेंद रही डॉट के रूप में, इस डॉट डिलीवरी के साथ की है गेंदबाजी की शुरुआत सुशांत मुकादम के खिलाफ गेंदबाज एमरोज खान ने। फिर से एक बार एमरोज अपने बॉलिंग ट्रैक पर सामना करेंगे सुशांत। इस बार देखिए आज
इस बार देखिए हल्के हाथों से यस देखिए समय सीमा इस प्रतियोगिता की यही पहचान है, इस टूर्नामेंट की यही पहचान है कि आपको टाइम के अनुसार परफॉर्मेंस करना है। इसी बीच अगली गेंद इस बार देखिए मिस टाइम, तीन ओवर के बाद में हमें सूचना आप तक के पहुंचाएंगे कि आपने कितना समय 3 ओवर की समाप्ति के लिए खर्च किया है। बिल्कुल रंजीत स्पोर्ट्स कासर वड़ोली इस वक्त परफॉर्मेंस करती हुई और श्रीकांत भोईर इस मैच का बाहर से आनंद लेते हुए। इस बार ये अच्छी गेंद थी, दिस इज अ ब्यूटीफुल डिलीवरी, विकेटों का फर्नीचर बचाते हुए नजर आए बल्लेबाज सुशांत मुकादम। दर्शाता हुआ 32 रन, बची हुई 12 गेंदें शेष है और जीत के लिए 31 रनों की जरूरत है। अब टाइम पर भी नजर डाल लेते हैं, लगभग 16 मिनट फील्डिंग यूनिट टीम एस के महागिरी आपने 16 मिनट खर्च किए हैं अब तक के, सिर्फ 9 मिनट का खेल शेष, 9 मिनट बाकी है। 9 मिनट में बची हुई 2 ओवर आपको कंपलसरी करनी है। अंतरराष्ट्रीय क्रिकेट में अगर टाइम के अनुसार क्रिकेट ना हो तो फिर आपके लास्ट ओवर्स में 2 खिलाड़ी सर्कल में बुला लिए जाते हैं, लेकिन उसी तरीके से अगर आपने यहां पर टाइम लिमिट का उल्लंघन किया तो यस फिर आपको भी एक खिलाड़ी सर्कल के अंदर ही तैनात करना है, ये रूल्स है। 4 खिलाड़ी फिर बाहर रखने होंगे, ये टाइम का जो रूल रखा गया है। टाइम लिमिट को थोड़ा सा मद्देनजर रखते हुए खेले तो बहुत बेहतर चीज होगी, नहीं तो आपकी टीम को नुकसान हो सकता है। 16 मिनट यस 16 मिनट 3 ओवर के लिए। चलिए मैच स्टार्ट होने जा रहा है, बची हुई 9 मिनट में आपको गेंदबाजी करनी होगी समाप्त। गेंदबाजी का जिम्मा संभाला है विनय पवार। विनय पवार प्लीज ताबड़तोड़ मैच को ऑन करना है। व्हाट अ हिट! आप सुशांत मुकादम को कितने समय तक के रोकेंगे, कितने वक्त तक के रोकेंगे? ये वो खिलाड़ी हैं जिनके सर पर ताज है सिक्सर किंग का, ये बिना 6 लगाए मानेंगे नहीं। बिल्कुल थोड़ी सी पटकी हुई गेंद थी और पटकी सुशांत इस बार मैच का तख्ता पलट करने के लिए भेजा गया था इन्हें। बिग हिटर बैट्समैन, विस्फोटक बल्लेबाज, अटैकिंग बल्लेबाजी के लिए बिल्कुल
इस बार ओ यस सर, रिव्यू का अंपायर रिव्यू है। अंपायर रिव्यू के अलावा आपको कोई रिव्यू नहीं मिलेगा। अंपायर हमारे रिव्यू का डिमांड कर सकते हैं। बैट्समैन को रिव्यू नहीं है, फील्डर्स को रिव्यू अलाउड नहीं है, क्योंकि सिंगल कैमरा लगा हुआ है। एक कैमरे पे रिव्यू देना थोड़ा डिफिकल्ट होता है टेक्नीशियन टीम के लिए, इसलिए ओनली अंपायर्स, आपने जो रिव्यू का डिमांड किया है वो रिव्यू मिलेगा। लेकिन मैं जरूर बताना चाहूंगा कि सिंगल कैमरे पे रिव्यूज थोड़ा सा डिफिकल्ट होता है, इसलिए इस प्रतियोगिता में आपको रिव्यू सिस्टम बिल्कुल नहीं मिलेगा। अगर अंपायर का डिमांड होगा, अंपायर का कॉल होगा, तो वो कॉल को हम स्वीकारेंगे। इनफील्ड अंपायर्स अगर आप का डिसीजन है तो रिव्यू लिया जाएगा। यस अंपायर डिसीजन, रिव्यू वॉच करना है। चलिए सावंत सर, चलिए पास द डिसीजन टू अंपायर। यस, अब हमारे अंपायर शशि सर वहां पर अपनी पोजीशन पर जाकर डिसीजन क्लियर करेंगे। यस, चलिए फेयर डिलीवरी थी, इसलिए ये सिर्फ और सिर्फ 6 के रूप में रन काउंट होंगे, और इस 6 के साथ अब तक 56, 7 रन की जरूरत, 6 गेंदें शेष। क्या बात है। अंपायर की भूमिका में हम देख सकते हैं स्मार्टी अंपायर रोहिदास, हमारे सर रोहिदास पाटिल सर, एक खूबसूरत चेहरा। उसी तरीके से हमारे अनुभवी अंपायर, एक्सपीरियंस से भरपूर अंपायर रोहित, शशि सर और सावंत सर, ये 3 अंपायर्स का पैनल इस प्रतियोगिता में अपनी निगाहें गड़ाए रखेगा। गेंदबाजी की कमान पर आए हैं सोहम। सोहम और पहली गेंद